नमस्कार मंडळी, मी पूर्वा आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे पूर्वाज किचनमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत अगदी साधी सोपी सरळ अशी उकडलेल्या बटाट्यांची भाजी। ही भाजी तशी पण सर्वांना करता येतच असेल, पण जे कोणी नवीन लग्न झालेल्या मुली आहेत किंवा छोटे मुलं आहेत की ज्यांना स्वयंपाकाची आवड आहे किंवा स्टुडंट्स आहेत जे बाहेरगावी जाऊन शिकत आहेत की त्यांना स्वतः जेवण करायचं आहे, त्यांच्यासाठी ही खूप उपयोगी आहे। जर तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। सगळ्यात पहिले मी इथे घेतले आहेत 6 मीडियम साईजचे बटाटे। ते जवळजवळ 600 ग्रॅम आहेत। ते मी बॉईल करून घेतलेत आणि अशा प्रकारे आता कापून घेत आहे। इथे मी मूठभर कोथिंबीर घेतली आहे आणि ती मी आता एकदम बारीक कापून घेणार आहे। आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा तोही ठेचून घेतला आहे मी। गॅसवरती आता मी कढई तापत ठेवली आहे आणि त्यात मी 4 टेबलस्पून तेल टाकणार आहे। फोडणीला टाकायच्या आधी तेल चांगलं गरम झालं पाहिजे। गरम तेलामध्ये आता मी अर्धा टीस्पून राई टाकणार आहे। राई चांगली तडतडू द्यायची आहे। राई चांगली तडतडल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ठेचलेल्या आल्याचा तुकडा जो अर्धा इंच आपण घेतलेला होता तो टाकायचा आहे। 8 ते 10 कढीपत्त्याची पानं चांगली धुवून टाकायची आहेत। कढीपत्ता जास्ती असला तरी चालेल, त्याचा खूप छान वास येतो। आणि त्याबरोबर कोथिंबीर पण मी इथे टाकलेली आहे चिमूटभर। हे सर्व तेलावरती टाकल्यानंतर आपण जे उकडलेले बटाटे होते जे आपण कापून ठेवलेत ते आता टाकायचे आहेत आपल्याला। आता आपण यामध्ये अर्धा टीस्पून हळद टाकायची आहे। दीड टीस्पून 1.5 टीस्पून रेड चिली पावडर म्हणजे काश्मीरी रेड चिली पावडर टाकायची आहे। मी इथे मसाला नाही यूज करत आहे। आता हे सर्व टाकलेले मसाले वगैरे आपण सगळे एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता आपल्या चवीनुसार आपण यामध्ये मीठ टाकणार आहोत। मीठ टाकल्यावर परत एकदा व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचे आहे। मीठ व्यवस्थित भाजीला लागल्यानंतर आपण त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे। झाकण ठेवून मी साधारण 4 ते 5 मिनिटं मंद गॅसवरती भाजी चांगली शिजू द्यायची आहे। झाकण काढून घेऊया आपण आणि त्यामध्ये पाव चमचा म्हणजेच 1/4 टीस्पून साखर टाकायची आहे। साखर मिक्स करायची आहे व्यवस्थित भाजीमध्ये आणि ती मेल्ट होण्यासाठी आपण आता परत अजून 2 मिनिटं झाकण ठेवून भाजी आपल्याला गॅसवरतीच ठेवायची आहे। भाजी आपली आता झालेली आहे। झाकण काढून आपण एकदा सगळी व्यवस्थित परत मिक्स करून घेऊया आणि गॅस बंद करू। आता शेवटी आपण कापलेली कोथिंबीर वरून टाकायची आहे आणि आपली भाजी खाण्यासाठी रेडी आहे।
व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.